आणि आता प्राईम टाईममध्ये बातम्या सविस्तर पाहूयात। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीनं दिल्लीच्या दौऱ्यावर गेल्याचं कळतं। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी अमित शाह, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात एक बैठक सुरू असल्याची माहिती समोर येते। या क्षणाची मोठी बातमी। प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, काय खास आहे या बैठकीत? 2 दिवसापासून जी महायुती आहे, महायुतीमधला अजित दादा गट हा नाराज असल्याची चर्चा होती आणि आज त्याचा प्रत्यय देखील आलेला आहे। आज अजित दादा कॅबिनेटच्या बैठकीला उपस्थित नव्हते, त्यावर मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला त्यांची ते आजारी असल्यामुळे ते पोहोचले नाही, अशा प्रकारची माहिती मिळाली। पण सायंकाळपर्यंत माहिती आली की अचानक देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला दाखल होणार आहे। जी सूत्रांनी माहिती दिली आहे की हे दोनही नेते जे आहेत, भाजपचे ज्येष्ठ जे आहेत अमित शहा यांच्यासोबत आता सल्ला मसलत करत असल्याची माहिती पुढे आली आहे। उपमुख्यमंत्री नाराज असल्याची चर्चा जरी असली पण या दोन्ही चर्चेच्या दरम्यान खास करून जर बघितलं दोन्ही नेते पोहोचलेले आहेत। एकीकडे दादाच्या दौऱ्यामुळे नाराजीची किनार असल्याची देखील चर्चा आहे, पण दरम्यानच्या काळामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं जे मुख्य शासकीय निवासस्थान आहे त्या शासकीय निवासस्थानाच्या मुख्य दरवाज्याने जाण्याच्या ऐवजी मागच्या दरवाजाने हे दोन्ही नेते पोहोचलेले आहेत। त्यामुळे आता अंतिम चर्चा काय होते आणि ज्या पद्धतीच्या चर्चा राजकीय स्रोतांनी दिलेल्या आहे की एकतर राज्याच्या पालकमंत्री पदाच्या संदर्भात आणि सोबतच मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात देखील चर्चा होण्याची शक्यता आहे। पण दरम्यानच्या काळात नाराजी व्यक्त केली गेली अजित पवार त्यांच्या संदर्भात देखील चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। प्रशांत, म्हणजे राज्यातल्या अंतर्गत नाराजीसह मंत्रिमंडळ विस्तारासह अनेक मुद्दे यात चर्चिले जातील। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक सुरू असल्याची माहिती मिळते। या बैठकीत पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्रिपदावर चर्चा होते असं सूत्रांचं म्हणणं आहे। तसंच या बैठकीत विधान परिषदेच्या आमदारांच्या संदर्भात चर्चा सुरू असल्याचं कळतं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एका तातडीच्या बैठकीसाठी दिल्लीत गेलेत। त्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर अजित पवार गट पुढची भूमिका ठरवणार आहे असं सूत्रांचं म्हणणं आहे। तिकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडीवर सडकून टीका केली आहे। इंडिया आघाडीमध्ये कोणताही समन्वय नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे। दरम्यान भाजप सर्व पक्षांमध्ये मोठा भाऊ आहे, त्यामुळे भाजपला तडजोड करावी लागेल। मोठ्या भावानं लहान भावांना सांभाळायचं असतं असंही त्यांनी सांगितलं। तसंच यावेळेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदी यांचं भरभरून कौतुकही केलं। महाराष्ट्रामध्ये 3 पक्षांचं आपलं सरकार आहे। आपल्यासोबत शिवसेना आहे, आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस आहे। पण हे सगळं असलं तरी आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की या सरकारमधले आपण जे 3 घटक पक्ष आहोत त्यातला मोठा पक्ष आपण आहोत। भाजप हा मोठा भाऊ आहे आणि मग मोठ्या भावाला आवश्यकतेप्रमाणे कधी त्यागही करावा लागतो। मोठ्या भावाला आवश्यकतेप्रमाणे दोन्ही भावांना सांभाळूनही घ्यावं लागतं। त्यामुळे ही जबाबदारी आपल्याला पार पाडावी लागेल। ममता बॅनर्जींनी सांगितलं माझ्या पश्चिम बंगालमध्ये येऊन कोणी लढायचं नाही। अरविंद केजरीवालनी सांगितलं माझ्या दिल्लीमध्ये येऊन काँग्रेसने लढायचं नाही। तिकडे आपले मुलायमसिंग यादवांचे सुपुत्र काय नाव त्यांचं, अखिलेश यादव, त्यांनी सांगितलं माझ्या उत्तर प्रदेशात येऊन काँग्रेसने लढायचं नाही। यांनी सांगितलं माझ्या बिहारमध्ये येऊन काँग्रेसने लढायचं नाही। म्हणजे आतापासून यांची स्थिती अशी आहे की हे निवडणुकीच्या आधीच एकत्रित राहू शकत नाही, तर निवडणुकीच्या नंतर तर एकत्रित राहण्याचा यांचा संबंधही नाही आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर आता सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांचं नाव न घेता जोरदार निशाणा साधलाय। आपण राज्यातल्या पक्षाच्या कारभारात कोणतीही ढवळाढवळ करत नसल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं आणि नसतानाही त्यांच्या पोटात का दुखतं असा थेट प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला। खासदारकीच्या तिकिटावरून सुद्धा सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यावर शरसंधान केलंय। लोकसभेचं एक तिकीट एवढंच मी पक्षाकडे मागितलं, तेही त्यांना दुखावलं। काय दुसरं मी मागितलं?
किंवा कुठली मी गोष्ट केली जी ह्यांच्या डोळ्यात आली आहे त्यातल्यापैकी एकाने सांगावं मला. आणि ह्यांना कधी जायचं होतं दिल्लीला, विरोधी पक्ष नको, दिल्लीत महाराष्ट्रात बसायचं आणि मंत्री व्हायचं. ठीक आहे ना, तो ते तुमचं राजकारण आहे, माझं राजकारण. मी हे राजकारण इथलं बघतच नव्हते, हे सगळे इथलेच बघायचे, आमचे सगळेच मोठे भाऊ. कोणी जवळचा कोण कमी आणि जास्त प्रेमाचा नव्हता. मी महाराष्ट्राच्या राजकारणात बघतच नव्हते, कारण का हेच सगळं करायचे. मी तर दिल्लीचं सगळं राजकारण पक्षाचं मी बघायचे. रेल्वे मिनिस्ट्रीतली कामं, सगळी 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 दिल्लीत, तो कुठलाही मंत्र्याचं काम ते दिल्लीतलं माझ्याकडे आणि इथलं ह्यांच्याकडे. ह्यांचं काय मी मागितलं, कोणीही सांगावं. नांदेडच्या डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात गेल्या 2 दिवसात 31 मृत्यू झालेत. 24 तासात 24 तर नंतरच्या 12 तासात आणखीन 7 मृत्यू झालेत. रुग्णालयात औषधच नसल्यानं हे मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. रुग्णालयात औषधं नसल्याचं उघड झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाला खडबडून जाग आली आणि एका रुग्णवाहिकेतून ऐन वेळेला औषधांचा साठा तातडीनं रुग्णालयात आणण्यात आला. ही सगळी दृश्य न्यूज 18 लोकमतच्या कॅमेऱ्यात कैद झालेत. बाहेर जिल्ह्यातून रुग्णवाहिकेतून औषधांचा साठा आणण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. औषधांचा साठा आणण्याच्या आधी रिकामं असलेलं भांडारगृहसुद्धा न्यूज 18 लोकमतच्या कॅमेऱ्यात कैद झालं आहे. एकीकडे रुग्णालयात औषधांचा साठा असल्याचं काही जणांचं म्हणणं होतं, मात्र प्रत्यक्षात वास्तव वेगळंच असल्याचं आमच्या कॅमेऱ्यात कैद झालं आहे. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात झालेल्या मृत्यूच्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. मात्र नांदेडच नाही तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा असाच प्रकार घडला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात एकाच दिवसात 18 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे आणि त्यामुळे नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरच्या घटनांमुळे सगळ्याच शासकीय रुग्णालयांच्याकडे आता संशयानं पाहिलं जाऊ लागू शकतं. संभाजीनगरचं घाटी शासकीय रुग्णालय मराठवाडा, खानदेश आणि काही प्रमाणात विदर्भातल्या रुग्णांची शेवटची आशा म्हणून या रुग्णालयाकडे पाहिलं जातं. पण आता हे रुग्णालय जीवघेणं बनल्याची चर्चा आहे. कारण अवघ्या 24 तासात छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात 18 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. पण प्रशासनानं मात्र हे मृत्यू औषधांचा तुटवडा, डॉक्टरांची कमतरता किंवा हलगर्जीपणामुळे झालेले नाहीत असं स्पष्ट केलंय. कुठं प्रोफेशनल निग्लिजन्स किंवा औषधामुळे मृत्यू झालेला आहे किंवा डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झालेला आहे. दुर्दैव आहे की आमच्याकडे जो पेशंट येतो हा टर्मिनल स्टेजेसमध्ये येतो आणि त्यावेळेस आम्ही आमचे खूप प्रयत्न करतो, तरी पण ही घटना घडतात. गेल्या काही तासात घाटी रुग्णालयातल्या मृतांचा आलेख कसा चढता आहे त्यावर नजर टाकली तर धक्का बसतो. हृदयविकाराच्या झटक्यानं 2घांचा मृत्यू झाला. न्यूमोनिया बाधित 2 रुग्ण दगावले. किडनी निकामी झाल्यानं 3घांचा मृत्यू झाला. तर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक संपली. सुनील तटकरे बोलतात, आपण थेट जाऊया. त्यावेळेला पूर्वनियोजित बारामतीचा दौरा असल्यामुळे ते त्यांच्या भेटीच्या दरम्यान उपस्थित राहू शकणार नाहीत असं आदरणीय दादांनीच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्पष्ट केलं आणि त्यावेळेला याची स्पष्टता दिली की या संदर्भातली त्यांची अनुपस्थिती त्यांनी वरिष्ठांना म्हणजे अमित भाईंना, मुख्यमंत्री महोदयांना आणि देवेंद्रजींना अगोदरच त्या ठिकाणी सांगितलेली होती. मी सांगितलं की केवळ अतिशय प्रखरतेने राज्यामध्ये महायुतीचं सरकार जे काही काम करत आहे, जनमानसामध्ये त्याची प्रतिमा उंचावलेली आहे, त्याच्यामुळे ज्यांच्या मनामध्ये राजकीय अस्वस्थता निर्माण झाले ते आशाबाईच्या कल्पोकल्पित अफवा पसरवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करताय. दुसरीकडे पाहायला गेलं तर प्रश्न असा निर्माण झालेला आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी दादानं गणपतीचं दर्शन घेतलं, मात्र जवळच असलेलं वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या गणपतीचं गणरायाचं दर्शन नाही घेतलं. विरोधक म्हणतात असा दुजाभाव का? दादा काय नाराज मुख्यमंत्र्यावर आहेत का? एक असं आहे की सागर बंगल्यावरती देवेंद्रजींच्या गणरायाचं दर्शन घेताना मी पण स्वतः उपस्थित होतो, प्रफुल्लभाई पटेल सुद्धा उपस्थित होते, अजितदादा सुद्धा होते. त्याला मुख्यमंत्री महोदय वर्षा बंगल्यावरती नव्हते येणार, तर आम्ही तिघेही त्या ठिकाणी जाणार होतो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ज्याला मुख्यमंत्री महोदयांनी बोलवलं त्यावेळेला मी स्वतः, प्रफुल्लभाई पटेल, मंत्रिमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सहकारी त्या ठिकाणी उपस्थित होते. दादांचा त्यावेळेला नियोजित दौरा
उपनगरामध्ये किंवा अन्य ठिकाणी गणरायाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या दर्शनाच्या निमित्ताने त्या ठिकाणी होता. त्याची कल्पना मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना त्यावेळेला दिलेली होती. सरकारमध्ये धुसफूस आहे कळू शकत नाही. प्रकृती ठीक नसताना आपण या बाबतीतले प्रश्न विचारून का अशापैकीचा गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करताय. वारंवार मगाशी मी स्वतःहून आपल्याला ज्यावेळेला आपल्याशी थेटपणाने संवाद केला, आजच्या बैठकीला ते उपस्थित नाहीत असं मी अधिकृत प्रदेशाध्यक्ष म्हणून सांगितल्याच्या नंतर असे प्रश्न पत्रकारितेमध्ये अभिप्रेत नक्की नाही. सर, विरोधक असं म्हणतायत की सातत्यानं दादाचा चेहरा जो आहे तो कुठे भडक बोलतायत, त्याच्यामुळेच कुठेतरी महायुतीमध्ये खलबतं जी आहेत ती झालेली आहेत आणि नारीचं सूडजड अजित पवार गटाचा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते म्हणते विरोधक म्हणतात. आपण विरोधकांच्या नावाने अनेक प्रश्न विचारले. मी विरोधकांच्या प्रश्नाच्या बाबतीमधून सतत उत्तर दिले की कल्पोकल्पित जाणीवपूर्वक अफवा पसरवण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडनं सातत्याने होतोय. उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा होईल. राज्याच्या महायुतीमध्ये असलेले घटक पक्ष एकजुटीने काम करतायत. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, आदरणीय आमचे नेते अजितदादा पवार आणि मंत्रिमंडळ अतिशय एक दिलाने त्या ठिकाणी काम करत आहे. मंत्रिमंडळ सर, विधान परिषदेचा फॉर्म्युला जो आहे तो महायुतीचा ठरल्याचं पाहायला मिळतं. तुम्हाला काही कल्पना दिली आहे का? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला जे गेले आहेत तिथे जी चर्चा होणार आहे त्याची काही कल्पना? एक असं आहे की शेवटी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही ज्यावेळेला दिल्लीला जातात त्यावेळेला त्यांची चर्चा सर्वांच्याकडे होणं अपेक्षित कधीच नाही. दिल्लीवरच्या सरकारमध्ये आमचे नेते अजितदादा आहेत. ते नाहीये तर तुम्ही किंवा तुम्ही खासदार कसं आहे, मला एक कळून समजू शकतच नाही. हे त्याच्यात अपेक्षित येतच नाही. ज्या वेळेला वरिष्ठ पातळीवरती चर्चा असतात ज्यावेळेला मुख्यमंत्री. त्यामुळे विरोधकांच्याकडून फक्त गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय असं बैठकीनंतर सुनील तटकरे यांनी म्हटलंय. बोलूयात पुढच्या काही बातम्यांकडे. उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीवर प्रकाश आंबेडकर यांनी एक वक्तव्य केलं होतं. शिवसेनेच्या बरोबर आमची बोलणी झाली खरी, पण लग्नाची तारीख अजून निघाली नाही. आमच्या लग्नाचा मुहूर्त काढणारे राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन्ही भटजी आहेत. ते जोपर्यंत तारीख काढत नाहीत तोपर्यंत आमचं लग्न होत नाही. त्यामुळे आम्हाला थांबावं लागेल असं वक्तव्य आंबेडकर यांनी केलं होतं. दरम्यान भटजी उशीर करत असतील तर प्रकाश आंबेडकर यांनी पळून जाऊन लग्न करावं असं प्रत्युत्तर जयंत पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांना दिलंय. दरम्यान जयंत पाटील यांच्या टीकेला पुन्हा प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर दिलंय. मी आज सकाळीच म्हणालो की काय झालं, सेनेबरोबरचं आणि आमचं असताना ठासणी झाली, बोलणी झाली. आता ती लग्नाची तारीख निघायला पाहिजे. ती लग्नाच्या तारखेमधले असणारे दोन भटजी आहेत. एक काँग्रेस नावाचा भटजी आहे आणि एक राष्ट्रवादी नावाचा भटजी आहे. तो तारीख जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत आमचं लग्न होतं. काय करणार आम्ही? आम्हाला थांबावं लागतंय. तारीख निघेपर्यंत आम्हाला थांबावं लागतंय. आता दोन जण लग्नाला उत्सुक असतील आणि भटजी अडथळे करत असतील तर पळून जाऊन लग्न करणं हाच त्याच्यावरचा पर्याय आहे. भटजी हा त्यांच्या बाजूलाच बसलेला आहे. त्या भटजीच्या नाड्या या नरेंद्र मोदीच्या हातामध्ये आहेत. त्याच्यामुळे जयंत पाटील, अजित पवार जेव्हा पहिल्यांदा शपथविधी घ्यायला गेले तेव्हा त्यांच्या बाजूला उभे होते. त्याच्यामुळे अर्धे भटजी ते पण आहेत. त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. मोठा भटजी जर तारीख काढत नसेल तर छोट्या भटजींनी असं लग्नाची तारीख काढावी असं मी त्यांना आवाहन करतो. खरी शिवसेना कुणाची याचा फैसला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर करणार आहेत. या प्रकरणी आता विधिमंडळाच्या कार्यवाहीला वेग आलाय. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ कार्यालयाकडून नोटीस बजावण्यात येणार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. खरा पक्ष कुणाचा याविषयी दोन्ही नेत्यांना विधानसभा अध्यक्षांच्या समोर पुरावे सादर करावे लागतील. शिवसेना कुणाची याचा फैसला विधानसभा अध्यक्षांवर सोडला आहे. आता विधानसभा अध्यक्षांनी यावर कारवाई सुरू केली आहे. शिवसेना कोणाची हा प्रश्न नोटीस पाठवून, समन्स पाठवून जे कोणी विचारत असेल तर ते वेळ काढूपणा करतात. शिवसेना कोणाची हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलेलं.
10-12 आमदार फुटले म्हणजे एखादा पक्ष फुटला असं होत नाही. पक्ष वेगळा आणि विधिमंडळ पक्ष वेगळा. तरीही विधिमंडळामध्ये हे नोटिसा पाठवा, साक्षी पुरावे बोलवा, त्याच्यावरती वेळ काढण्याचं काम चालू आहे. या कागदावरती शिवसेना ठरत नाही. अधिक समजा युक्तिवाद करायची वेळ आली तर त्याला या सगळ्या गोष्टीचा विधानसभा नियमामध्ये ज्या ज्या तरतुदींचा उल्लेख आहे, ज्या ज्या तरतुदी अस्तित्वात आहेत, त्या तरतुदींचा वापर करून त्या तरतुदीनुसारच वेळापत्रक सुनावणीच्या कामाचं निश्चित केलेलं आहे. कुठंही वेळ काढूपणाचं धोरण या वेळापत्रकामध्ये दिसून येत नाही. ड्रग्ज तस्करी प्रकरणात ससून रुग्णालयातील पोलीस लॉकअपमध्ये असणाऱ्या आरोपीनं संशयास्पदरित्या पलायन केलं. ललित पाटील असं पळून गेलेल्या आरोपीचं नाव आहे. या घटनेनंतर एका अधिकाऱ्यासह 9 जणांना तडकाफडकी निलंबित करण्यात आलंय. या सगळ्या प्रकारामुळे पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. सध्या तुरुंगात असलेला पण आता ससून रुग्णालयात उपचार घेत असलेला ललित पाटील याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. ललित पाटील हा संपूर्ण प्रकरणातला प्रमुख आरोपी आहे. दरम्यान ललित पाटील रुग्णालयातून पळून जातानाचा CCTV फुटेज सुद्धा समोर आलाय. सांगलीतल्या टेंभू पाणी योजनेच्या विस्तारीकरणाच्या संदर्भात सुरू असलेलं उपोषण रोहित पाटील आणि सुमन पाटील यांनी मागे घेतलंय. टेंभू पाणी योजनेच्या विस्तारीकरणाच्या संदर्भात राज्य सरकारनं दिलेल्या लेखी आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं. आश्वासनाप्रमाणे जर 1 महिन्याच्या आत काम सुरू झालं नाही तर मंत्रालयासमोर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. सावळज आणि इतर 8 गावांचा समावेश टेंभू योजनेत करावा या मागणीसाठी आमदार रोहित पाटील आणि सुमनताई पाटील यांनी उपोषण केलं होतं. अखेर सरकारनं मध्यस्थी केल्यानंतर त्यांनी उपोषण सोडलंय. दरम्यान दुपारीच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोहित पाटील यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली होती. की 1 महिन्याचा कालावधी आम्ही निश्चितपणाने थांबू, पण भाऊ जर या निर्णयासाठी आपण जी प्रक्रिया सांगितली ती प्रक्रिया मान्य करून त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर या पुढचा आमरण उपोषण भाऊ आम्हाला नाईलाजानं मंत्रालयासमोर करावं लागेल आणि ते करण्याचा निर्णय सुद्धा सर्व शेतकरी बांधवांनी आम्ही घेतलेला आहे. यासोबतच प्राईम टाईममध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.